नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महिला आणि बालविकास विभाग यांच्या अंतर्गत नवीन 18,882 जागांसाठीची पदांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात होणार आहे. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट पाहू शकता. अदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर त्यांच्या माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पाहू शकता, महिला आणि बालविकास विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे. यानुसार महिला आणि बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. यामध्ये महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला आणि बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. यानुसार पाहू शकता, महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपकुमार यादव आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास वगारे यांच्यासह इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तर यानुसार अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पाहू शकता, 18,882 पदांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास विभागांतर्गत या भरती प्रक्रिया जवळजवळ सुरू झालेली आहे. पाहू शकता, प्रत्येक जिल्हानिहाय, प्रत्येक तालुकानिहाय जे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याचा हा भाग असून यामध्ये 18,882 जागा पाहू शकता विभागल्या गेलेल्या आहेत. 5,639 अंगणवाडी सेविका आणि 13,243 मदतनीस अशा 18,882 पदे ही भरली जाणार आहेत. भरती प्रक्रिया सुरू असून यानुसार लवकरच ज्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जाहिराती आल्या नाही आहेत, म्हणजे भरती प्रक्रिया सुरू झाली नाही आहे, ती सुद्धा लवकरात लवकर म्हणजे ह्याच महिन्याच्या शेवटच्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही सुरू होणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे. पाहू शकता, महिला आणि बालविकास विभागात 18,882 जागांची मेगा भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया सुरू असून यामध्ये अजून भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. या संदर्भातली अपडेट लवकरच जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला